ठीक आहे. आता इंजिनिअरिंगवाल्यांचं युनिट तुमचं कोणतं चाललं आहे आता? सेकंड. ठीक आहे, युनिट बोलता मी, चॅप्टर 3 युनिट सेकंड. हां, आणि डिप्लोमावाल्यांचं चॅप्टर तुमचं किती वया पुस्तकानुसार? तिसरा आहे. हा चॅप्टर तिसरा नाही, 4था चॅप्टर आहे. हा पुस्तकानुसार 4था चॅप्टर आहे. आपले 2 चॅप्टर झालेले आहेत. कुठले 2 चॅप्टर झालेत? चॅप्टर 2 आणि 3 संपला. चॅप्टर 1 तुमचा कोणता आहे? मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे, तो राहिलेला आहे. अरे वर्किंगवाल्यांचा तुमचं झालं आहे. तुमचे 3 चॅप्टर झालेत, बरोबर. तुमचं 30 मार्काचा अभ्यास झालेला आहे असं समजा. आणि तुमचा अभ्यास बघू दे किती झाला आहे, कळेल. पेपर होईल 3 चॅप्टरवरती आता, त्यावेळेस तुम्हाला समजेल. ठीक आहे, चला पहिलं SFD अँड BMD. SFDचा फुल फॉर्म काय बाबा? शिअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम. पहिल्यांदा घ्या टाइप्स ऑफ बीम. पहिली कोणती बीम असते? सिम्पली सपोर्टेड बीम. सिम्पली सपोर्टेड बीमचा अर्थ काय? इकडे एक सपोर्ट आहे आणि इकडे एक सपोर्ट आहे. सिंपल, काय वेगळं नाही. आणि इथं तुमचे काय पडलेत? लोड पडलेत. P1 P2 असे लोड पडलेत. हे तुम्हाला डिस्टन्स दिलेले आहे, प्रत्येकाचे डिस्टन्स दिलेले असतात असे. आता या बीमला, या लाईनीला काय म्हणतो आपण? बीम म्हणतो. त्याला दोन्ही साईडला हे 2 सपोर्ट आहेत, त्याला आपण काय म्हणतो? एंड रिॲक्शन. इकडच्या साईडला समजा A पॉईंट आहे, इकडच्या साईडला B पॉईंट आहे. तर A पॉईंट आहे म्हणून याला रिॲक्शनला काय नाव देणार? RA. इकडच्या B पॉईंट आहे म्हणून याला रिॲक्शनला नाव काय येणार? RB. आता आपण सेंट्रॉइड चॅप्टरमध्ये काय काढलेलं? इक्विलिब्रियम चॅप्टरमध्ये RA आणि RB काढायचो फक्त रिॲक्शन, बरोबर ना? RA आणि RB काढायचो. आणि आता आपण याच्यामध्ये काय काढणार? RA आणि RB काढणार. त्याच्यानंतर परत प्रत्येकाचं शिअर फोर्सची व्हॅल्यू काढणार, नंतर बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू काढणार. ठीक आहे. पहिले बीम कोणती? ही सिम्पली सपोर्टेड बीम. दुसरी बीम सिम्पली सपोर्टेड बीमसारखीच, फक्त त्याला दोन्ही साईडला काय केले? ओव्हरहँग केले. दोन्ही साईडला असू शकतं किंवा एका साईडला असू शकतं, कसं पण तुम्हाला कसं पण प्रश्न विचारू शकतात. A पॉईंट आणि B पॉईंट. इथं समजा ओव्हरहँगचा अर्थ काय? इकडं थोडंसं वाढलं आहे आणि इकडं थोडंसं वाढलं आहे. या पॉईंटला नाव दिलं C, या पॉईंटला नाव दिलं D. मग इथं लोड पडलेले असतात, इथं लोड पडलेले असतात, याच्यामध्ये पण लोड असू शकतो. या बीमला काय म्हणायचं? ओव्हर हँग बीम. आणि तिसरी बीम कोणती असते? कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर बीमचं कसं असतं? एक साईड फिक्स असते आणि एक साईड कशी असते? ओपन असते. एक साईड फिक्स, एक साईड ओपन. इथं तुमचे काय पडलेले असतात? असे लोड पडलेले असतात. एंडला पण असू शकतो. असं तुमचे 3 टाईपचे 3 बीम आहेत. ठीक आहे. फॉर्म्युला सिंपल. तर ते जे 3 फॉर्म्युला आपण वापरणार आहे ते बघा, 3च फॉर्म्युले आहेत. या 3 फॉर्म्युल्यावरतीच तुमचं सगळं सम आहे. तुम्हाला थोडंसं वेगळं आहे बरं का इंजिनिअरिंगवाल्यांना. UDL वेगळं आहे, थोड्याशा 2-4 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ते आपण डिटेलमध्ये तुमचं सेपरेट लेक्चर असेल तर घेऊ. आता तुमचं 1 आठवडा यांच्याबरोबरच चालणार. 1 आठवड्यानंतर एक मोठं लेक्चर असेल, त्याच्यामध्ये तुमचं जे काही वेगळं असेल मेन क्वेश्चन ते तुमचं सेपरेट होणार. आणि तेच जास्त महत्त्वाचे असतं. कधी कधी नशीब चांगला असेल, पुण्य केलं असेल तर सोपं, एक सम सोपं येईल, एक सम अवघड येईल. असं आपल्याला माहिती नाही, कारण नवीन आहे तुम्ही. कारण तुम्ही कसं हुशार आहे म्हणून त्यांनी काय केलं? लगेच पॅटर्न चेंज करून टाकला तुमच्या वेळेस. ठीक आहे. फॉर्म्युला, मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे काय आहे, कसं आहे, ते सम आल्यावरती कळेल. ज्यांचा सॉम डिप्लोमा झाला त्यांना माहिती असेल थोडंफार. आता UDLचं कॅल्क्युलेशन करतोय आपण. UDLचे कॅल्क्युलेशन करतोय अँड फोर्स कॅल्क्युलेशन चाललं आहे. UDL प्लस फोर्स असं जर असेल तर काय करायचं? 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायचं असतं. 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन कसं बाबा? 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन
UDLची व्हॅल्यू मल्टिप्लायड बाय कव्हर डिस्टन्स. इथं कोणतं डिस्टन्स आहे? परपेंडिक्युलर. इथं कोणतं डिस्टन्स आहे? कव्हर डिस्टन्स आहे. आता फक्त लिहून घ्या, आता काही समजणार नाही, सम आले की कळेल ते. आणि UDL कॅल्क्युलेशन आहे अँड मुवमेंट कॅल्क्युलेशन. UDL आणि मुवमेंट चाललं आहे, मुवमेंट कॅल्क्युलेशन आपण करतोय. तर 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन. 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? कोणाकोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं? UDLची व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय कव्हर डिस्टन्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स, असं 3 असतात. हे 3च फॉर्म्युले तुमचे. हे 3 फॉर्म्युले सोडून तुम्हाला काहीच नाही या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. डिप्लोमावाल्यांना याचे 3 ते 4 सम येतात. 14 ते 16 मार्काला आहे डिप्लोमावाल्यांना आहे. म्हणजे एक 6 मार्काला क्वेश्चन, एक 4 मार्काला क्वेश्चन, एक 4 मार्काला क्वेश्चन. नशीब असेल तर अजून एक येतं. 16 मार्क पकडा तुम्ही डिप्लोमावाले. हां. आणि इंजिनिअरिंगवाल्यांना काय झंझट नाहीच आहे. प्रत्येक सेमिस्टर, प्रत्येक युनिट तुम्हाला किती मार्कला आहे? 14च मार्कला आहे. 14चं 15 पण नाही होणार. 14 म्हणजे 14च. 2च क्वेश्चन येणार मोठे मोठे, ते सोडवा, नाहीतर ऑर दुसरे सोडवा, नाहीतर सोडवूच नका. ऑप्शन नाही तुम्हाला. यांना कसं आहे, गरिबांना ऑप्शन आहे, हे नाही तर हे. ठीक आहे. समजलं एवढं? लिहून टाकायचं. बघा चला, 4 मार्काचं क्वेश्चन आहे, सिम्पल. तुमचं वॉर्मअप आहे, हे काही येणार नाही एवढं सोपं, फक्त तयारी. अ सिम्पली सपोर्टेड बीम. बीम कोणती आहे? सिम्पली सपोर्टेड बीम आहे. स्पॅन म्हणजे डिस्टन्स. किती डिस्टन्स आहे त्याचं? 8 मीटर. लक्ष दे इकडं, डिस्टन्स किती दिलं आहे? 8 मीटर. इकडे एक पॉईंट आणि इकडे एक पॉईंट, 2 साईडला 2 सपोर्ट दाखवले, कारण सिम्पली सपोर्टेड बीम नाव दिलेलं आहे त्यांनी. बरोबर. हां. आता डायग्राम कसं सोडवायचं ते, हां पकड, पेन पकड. इथं डायग्राम काढा, तसं नको लिहूस. इथं डायग्राम काढ, इथं क्वेश्चन लिहायचा, इथं डायग्राम येणार 3 आणि इथं कॅल्क्युलेशन. प्रत्येक सम असंच पाहिजे. इथं डायग्राम येणार आहे पूर्ण पेजेस आणि इथं कॅल्क्युलेशन येणार आहे, हे पण आणि मागचं पेज पण. ठीक आहे. असं लिहा सगळ्यांनी. सिम्पली सपोर्टेड बीम स्पॅन किती दिला तुम्हाला? टोटल 8 मीटरचा. खाली दाखवला 8 मीटर. हां. कॅरीज 3 पॉईंट लोड. कोणते लोड आहेत? पॉईंट लोड आहे. पॉईंट लोडचा अर्थ काय? एका पॉईंटवरती जो लोड पडतो त्याला काय म्हणतात? पॉईंट लोड. त्याचे व्हॅल्यू दिल्या 10 किलो न्यूटन, 12 किलो न्यूटन आणि 14 किलो न्यूटन. ॲट डिस्टन्स दिले तुम्हाला 2 मीटर, 4 मीटर अँड 6 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. हे लेफ्ट असतं आणि हे राईट असतं. याला ए नाव देतो, याला बी नाव देतो. इकडं सपोर्ट आहे, मग याला नाव काय देणार? आर ए. इकडं आर बी. लेफ्ट हँडपासनं पहिलं फोर्सची व्हॅल्यू किती आहे? 10 किलो न्यूटन. डिस्टन्स किती आहे? 2 मीटर. आता हे टोटल 8 आहे. 4 कुठे येईल? अंदाजे इथे येईल. आपण काय करतो, बावडासारखं 2 मीटर इथे देतो, हां, 4 मीटर इथे देतो आणि 8 मीटर इथे. कसं पण काढतात, जरासं रेशो समजा ना थोडासा, नाही का? हे समजा 8 आहे तर इथे येईल 4, 4 4 तर इथे येईल 2. थोडंसं नीट वाटलं पाहिजे ना ते इंजिनियर. हां. पहिली फोर्सची व्हॅल्यू 10 किलो न्यूटन. इथून एवढं डिस्टन्स किती आहे? 2 मीटर. त्यानंतर दुसरी 12 किलो न्यूटन. डिस्टन्स किती आहे? 4 मीटर. 12 किलो न्यूटन डिस्टन्स इकडनं खाली 4 मीटर. 2 मीटर, 4 मीटर. आणि तिसरं 14 किलो न्यूटन. डिस्टन्स इकडनं हे 6 मीटर. असं दिलं आहे तुम्हाला. हां. मग हे उरलं किती बाबा? 2 मीटर. ठीक आहे. सगळे डिस्टन्स भेटले. इथं सरळ अशी लाईन मारून ठेवायची, फेंट लाईन मारायची. हे जे आत्ता काढलं ते डार्क काढायचं. पेनाने डायग्राम काढायची, पेन्सिल काय वापरायचे नाही. ही लाईन फेंट मारायची. ए बी लिहिलं, इथं काय लिहिणार? पॉईंटला नाव सी, डी आणि ई. ठीक आहे. एवढं समजलं? एवढं समजलं सगळ्यांना? हां. आता टेकिंग समेशन of all vertical
फोर्सेस, सगळ्या व्हर्टिकल फोर्सेसचं काय करायचं आहे, समेशन म्हणजे बेरीज करायची. समेशन म्हणजेच काय करणार, समेशन फोर्सेस म्हणजे काय लिहिणार, एफ व्हर्टिकली म्हणून काय लिहिणार, वाय. समेशन एफ वाय इज इक्वल टू काय, 0. साइन कन्व्हेन्शन आपण काय असतात जे आपले मॅथ्समध्ये असतात तेच. वरच्या साईडला चालला असेल तर काय असतं रे, पॉझिटिव्ह, आणि खालच्या साईडला चाललं असेल तर काय असतं, निगेटिव्ह. ठीक आहे, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. मग आता याच्यामध्ये बघा, हे आर ए बाण कुठं चाललंय, वरती. आर बी बाण कुठं चाललाय, वरती. आणि हे बाकी सगळे ॲरो कुठं चाललेत, खाली. लोड कुठं असतो, खाली, आणि रिॲक्शन कुठं असतात, वरती. आर ए अपवर्ड आणि आर बी अपवर्ड. अपवर्ड म्हणजे कुठं, वरती. हे वरती का दाखवलं, तापकीर आणि तुम्ही दोघं जण सांगा. सपोर्ट आहे म्हणून कुठं दाखवलं, वरती. म्हणून आर ए प्लस आर बी, डायरेक्ट आर ए प्लस आर बी लिहिलं, कारण हे दोन्ही काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत, म्हणून आधी ते 2 लिहिले. आता हे 3, हे 10, 12 आणि 14, तिन्ही कुठं चाललेत, खाली. म्हणजे काय लिहिणार मी, -10, -12, -14, आणि सगळ्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन इक्वल टू काय पाहिजे, 0 पाहिजे. हां, आता कॅल्सी घ्यायचा, आर ए प्लस आर बी, या एवढ्याचं उत्तर सांगा. -10, -12, -14, 36, -36, -36 उत्तर आलं ना. हां, ही कोणती साईड आहे बाबा, हे इक्वल टू दिसतं ना. तुम्ही कोणत्या साईडला आत्ता, मग लेफ्ट साईडलाच लिहायचं. घाईघाईमध्ये इकडे नाही लिहायचं, असं लिहितं काय काय जण, -36. चुकलं सगळं. तुम्ही कोणत्या साईडचं उत्तर काढलं, हे लेफ्ट साईडचं काढलं ना, मग लेफ्ट साईडलाच लिहा. -36 इक्वल टू काय, 0. म्हणून खाली आर ए, हे आर ए कसं लिहायचं असतं, आर मोठा ए छोटा, खाली आर ए प्लस आर बी इक्वल टूच्या खाली इक्वल टू -36. तिकडे गेल्यावर काय आलं, +36 झालं. इथे युनिट काय आहेत फोर्सचे, मग इथं पण काय येणार, किलो न्यूटन. जर न्यूटन असलं असतं तर काय लिहिलं असतं, न्यूटन. याला बोलायचं इक्वेशन नंबर 1. टेकिंग मुवमेंट किंवा समेशन ऑफ मुवमेंट अबाउट पॉइंट ए. साइन कन्व्हेन्शन, घड्याळासारखं. घड्याळ कसं फिरतं, असं ना, इथं 12 असतं, इथं 3 असतं, इथं 6 असतं, असं फिरतं ना सेकंद काटा. घड्याळानुसार जर फिरलं त्याला काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, क्लॉकवाईज. त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह. आणि अँटी क्लॉकवाईज असं जर फिरलं तर त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह. हे तुमचे काय आहे, साइन कन्व्हेन्शन आहे. म्हणजे असं आपण वापरणार आहे. घड्याळासारखं फिरलं क्लॉकवाईज तर त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह. आणि उलटं फिरलं तर काय म्हणायचं, निगेटिव्ह. आता मुवमेंट काढतोय कोणत्या पॉईंटपासनं, ए पॉईंटपासनं. समेशन ऑफ मुवमेंट अबाउट पॉईंट ए इज इक्वल टू काय लिहिलं, 0. हां, आता ए पॉईंटपासनं मुवमेंट काढत असेल तर ए पॉईंटला काय करायचं, हात ठेवायचं. ज्या पॉईंटपासून तुम्ही मुवमेंट काढताय त्या पॉईंटला काय ठेवणार, हात ठेवणार. आणि कुठं बघणार, पहिल्यांदा समोर, इकडं. मागं बघायचं नाही, पुढं बघायचं. पहिल्यांदा तुम्हाला कोणती फोर्स दिसते, ही आर बी, बरोबर. नंतर काय दिसतंय, 14 किलोन्यूटन, नंतर 12 किलोन्यूटन, नंतर 10 किलोन्यूटन. आता मगाशी आपण मुवमेंटचा फॉर्म्युला लिहिलता, बघा बरं काय होता मुवमेंटचा फॉर्म्युला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हां, आता तुमच्याकडं पेन आहे वहीमध्ये, तुमचं डायग्राम काही एवढी मोठे नाही. असं समजा माझा पेन म्हणजेच हा हात आहे, मी असं पेन ठेवला माझा, ठीक आहे. असं समजा की हा पेन इथून इथपर्यंत आहे आणि हा पॉईंट माझा काय फिक्स आहे, इथं ठेवलं. याचा अर्थ काय, हा पॉईंट माझा असं इकडनं मूव्ह होऊ शकतं, इकडं काय आहे, फिक्स केलेलं आहे, ठीक आहे. असं ठेवतो मी. आता आर बी नावाची जी फोर्स आहे ही कुठं चालली आहे, वरती चालली आहे. मग या पेनाला काय करायचं, वरती ढकलायचं. मी काय बोललो, पेनाला वरती ढकलायचं. पेनाला वरती ढकललं, मग कसं फिरलं, हे क्लॉकवाईज फिरलं का अँटी क्लॉकवाईज फिरलं, अँटी क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईजचं साईन काय असते, मायनस, ठीक आहे. मुवमेंटचा फॉर्म्युला काय आपला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे फोर्स आहे तुमची आर बी, आणि डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असतं, इथून आपण मुवमेंट कुठपर्यंत काढतोय, ए पॉईंटपर्यंत काढतोय. मुवमेंट या पॉईंटपासून आपण कुठपर्यंत काढतोय, ए पॉईंटपर्यंत काढतोय. मग हे तुमचं काय असतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. समजतंय, परपेंडिक्युलर डिस्टन्स समजलं, इथून ते इथपर्यंत. मुवमेंटचं फोर्सचं नाव
आर बी हे मायनस काय आलं कळलं ना, हां इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून ते इथपर्यंत किती आहे 8 मीटर आहे. आता कन्फ्युजन काय होतं सर, हे वरती चाललंय म्हणजे प्लस घ्यायचं, ते कोणासाठी आहे तिकडे फोर्स कॅल्क्युलेशन ज्यावेळेस करत असतात त्यावेळेस तसं आहे, वरती चाललं असेल तर प्लस, खाली चाललं असेल तर मायनस. मी काय बोललो बोलताना, या फोर्समुळं हा पेन कसा फिरतोय अँटी क्लॉकवाईज, म्हणून इथं काय लिहिलं मायनस लिहिलं. हा बाण वरती चालला आणि खाली चाललं बघायचंच नाही, पेन कसं फिरतोय बघायचं आहे. मुवमेंटच्या वेळेस काय बघायचं आहे, पेन कसं फिरतोय ते बघायचं. एवढं कळालं का. हां दुसरं बरं, तिथं पेन ठेवला आता, हा बाण कुठं चाललाय खाली चाललाय. मी बोलतो बाण खाली चाललाय, पण नंतर काय विचारतोय त्याच्यामुळं पेन कसं फिरणार खाली चाललाय, खाली टाकलाय या पेनाला. इकडचा पॉईंट तर फिक्स आहे, इकडनं ढकलल्यावर कसं फिरलं पेन क्लॉकवाईजची साईन काय असती प्लस, फोर्सची व्हॅल्यू काय 14 आणि इथून एवढं डिस्टन्स काय इथून एवढं 6, मग 14 इंटू काय आलं 6. आलं लक्षात, समजतंय का. हां पुढची फोर्स डी कसं फिरणार हे क्लॉकवाईज काय अँटी क्लॉकवाईज प्लस 12 इंटू डिस्टन्स इथून इथपर्यंत 4 प्लस 12 इंटू 4. पुढं हे पण कसं फिरणार क्लॉकवाईज प्लस 10 इंटू 2 प्लस 10 इंटू 2. आता आपण हात कुठे ठेवलाय ए वरती हात ठेवला, ए वरती हात ठेवल्यावरती आपल्याला हे आर ए नावाचं बाण दिसतोय का, कुठे दिसतोय नाही दिसत ना. हां आणि जरी दिसला समजा चुकून दिसला जरी, अरे इथं आर ए राहिले, चला आर ए घ्या, क्लॉकवाईज घ्यायचं का अँटी क्लॉकवाईज घ्यायचं, इथंच चाललं ना बाण, कशाला क्लॉकवाईज पण नसणार अँटी क्लॉकवाईज पण नसणार, तिथं मुवमेंटच नाही होणार आहे. तिथं मुवमेंट होणार आहे का नाही, कारण ते इथंच चाललंय. आणि जरी तुम्ही घेतलं प्लस किंवा मायनस तरी त्याच्या मल्टिप्लाय काय होणार आहे 0 होणार आहे. 0 कोण असतात सगळ्यांचे पप्पा, 0 म्हटल्यावर प्लस असू दे नाही तर मायनस असू दे, काय होणार उत्तर 0च होणार आहे. का बरं 0 मल्टिप्लाय बाय 0 का होणार आहे. आर ए नावाचे आपण काय केले बघा, फोर्स घेतले आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं, हे घेतलं 12 आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं, 10 घेतलं इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं. आर ए तर इथंच चाललंय, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असणार आहे 0 आणि मल्टिप्लाय बाय 0 म्हटल्यावर आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे, प्लस असलं काय आणि मायनस असलं काय. त्यामुळे साधं सिंपल, जिथून तुम्ही मुवमेंट घेताय त्या नावाची फोर्स घ्यायची नाही. समजा ए पॉईंटपासून मुवमेंट काढताय, ए वरती हात ठेवला की आर ए नावाची फोर्स तुम्हाला दिसली नाही पाहिजे. उद्या आपण तिकडं समजा ई पर्यंतची मुवमेंट घेतोय तर तुम्हाला काय दिसणार, फक्त आर बी दिसणार. इकडं मागचं तर आपण बघतच नाही, पुढं बघतो, पुढं भविष्याकडं हे आर बी दिसणार फक्त. हे 14 दिसणार का नाही, कारण त्याच्या ॲरोवरती आपण हात ठेवलाय. समजतंय का, जिथून मुवमेंट काढतोय ते घ्यायचं नाही. इज इक्वल टू काय 0. आता मायनस आर बी इंटू 8 तसंच ठेवा, या दोघांना काय करायचं नाही, हे दोन्ही रिलेशनमध्ये तसंच ठेवायचं. इथून ते इथपर्यंतचा आन्सर सांगा कॅल्सीमध्ये प्लस 14 इंटू 6 तसं पूर्ण टाका 152 प्लस 152 इज इक्वल टू काय 0. म्हणून मायनस आर बी इंटू 8 इक्वल टूचं खाली इक्वल टू, आजच आपण शिकलो स्वप्नील नाही काय तुझं नाव काय चव्हाण, हे प्लस 152 तिकडे गेल्यावर काय होतं मायनस होतं ना, मायनस 152. हे तुम्हाला माहिती नाही रे बाकीच्यांना, एवढं तर येतं ना. हां मायनस इथं पण आहे मायनस इथं पण आहे, दोन्हीकडचं काय करायचं कॅन्सल करायचं, सोडून द्यायचं, घ्यायचंच नाही ते. आर बी इथंच ठेवला, इक्वल टूच्या खाली इक्वल टू 150च्या जागेवर 150. यांच्या दोघांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे. इकडे गेल्यावर काय होणार भागाकार डिवाइड 8 सांगायचं 152/8 19 किलोन्यूटन. हे सगळे कसे आलेत किलोन्यूटन, म्हणून याचं पण उत्तर काय येणार किलोन्यूटन. आर बीचं उत्तर काढलं, आलेलं आर बीचं उत्तर कुठे टाकणार इक्वेशन नंबर 1 मध्ये. पुट आर बी इन इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकून द्या. आर ए लिहिणार, टाकायचं म्हणजे काय करायचं आर बीच्या जागी 19 किलोन्यूटन लिहायचं, बाकी काय करायचं नाही. आर ए लिहिलं, आर बी काय आहे तुमचा 19 इज इक्वल टू 36, म्हणून आर ए तसंच ठेवला, इक्वल टूच्या खाली इक्वल टू 36 प्लस 19 तिकडे गेलं काय आलं मायनस 19. आर एचा आन्सर फायनल 17 किलो न्यूटन. समजलं तुम्हाला. हे आपण मॅकॅनिक्समध्ये शिकलेलं डिप्लोमाला फर्स्ट इयरला, सॉममध्ये पण शिकलेलं, तुम्हाला हे मॅकॅनिक्सला पण आहे.
पुढच्या सेमिस्टरला पण सेम आहे, एवढंच करायचं आहे तुम्हाला. नाही सॉरी, तुमचं झालं ना, तुम्ही सेकंड इयरला डायरेक्ट. कोणीच नाही ना मॅकॅनिक्सवालं, तुझं पण झालं निघलं आहे, हर्षदा नाही आली. ठीक आहे, हे समजलं का? तुम्ही केलं तर हे आठवतं ना थोडं थोडं? हां, इथपर्यंत लक्षात असेल. आता याच्या पुढं शिअर फोर्स कॅल्क्युलेशन. आपल्याला काय काढायला सांगितलं त्यांनी? SFD आणि BMD डायग्राम काढायला सांगितले ना. आपण आता काय काढले? रिॲक्शन काढले बाबा. म्हणजे काय याचा अर्थ, हे 3 लोड उचलण्यासाठी इथं किती फोर्स लावायला लागेल? RA किती आला आपला? 17 किलोन्यूटन लावायला लागणार. आणि इथं RBच्या जागी किती लावायला लागणार आहे? 19 किलोन्यूटन लावायला लागणार. त्यावेळेस हे दोघं मिळून काय करतील? ह्या तिघांचं लोड उचलतील, असं त्याचा अर्थ. समजलं? पुढं शिअर फोर्स कॅल्क्युलेशन, साइन कन्व्हेन्शन. फोर्स कॅल्क्युलेशन आलं की साइन कन्व्हेन्शन इथल्यासारखेच आहेत. अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह. वरती चालला असेल तर प्लस घ्यायचं, खाली चालला असेल तर मायनस घ्यायचं. ठीक आहे. हां, आता इथं तुमचं आणि आपलं वेगळे. आता पहिल्यांदा इथं काय लिहितो मी? शिअर फोर्स ॲट बी. ठीक आहे, ही आपलं थोडंसं वेगळी स्टाईल आहे. तर तुम्हाला बोर होणार रे. आता मी काय नाही करू शकत. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. हां, तुम्हाला अशी आपली गाडी असं समजा. ठीक आहे, विजय गाडी आहे. अशी गाडी आपली गाडी इकडनं चालू आहे. पहिल्यांदा स्टार्ट कुठून झाली? बी पॉईंट पाशी. एक्झॅक्टली आत्ता कुठे गाडी? स्पीड ब्रेकरवरती आहे ना. हे स्पीड ब्रेकर आहेत, हे बी नावाच्या स्पीड ब्रेकरवरती. म्हणून मी तिथं काय लिहिलं? शिअर फोर्स ॲट बी. ॲट शब्द का वापरलाय? एक्झॅक्टली आपण तिथं आहे. ॲट कधी वापरतो? तिथं आहे आपण. ॲट क्लास, इन क्लास असं बोलतो ना. हां, मग ॲट कुठे? तुम्ही इथे. आता इथं तुम्ही असे उभे आहेत, तर इथं तुम्हाला किती फोर्स पडली ते सांगा. या पॉईंटवरती तुम्ही उभे आहेत, बी पॉईंटवरती. तर बी पॉईंटवरती काय फोर्स पडली का? काय, कोणती पडली? RB नावाची फोर्स पडली आहे ना. आणि ती कुठं चालली आहे? वरती चालली. त्याची व्हॅल्यू किती आहे? 19. मग काय घ्यायचं? प्लस घ्यायची का मायनस घ्यायची? अपवर्ड चालली ना वरती, म्हणून काय घेणार? 19 किलोन्यूटन. ठीक आहे, एवढं समजलं? हां, आता इथून गाडी गेली आपली थोडीशी पुढं. हां, इथून स्पीड ब्रेकरवरनं खाली आली आणि इथं जाऊन थांबली. ॲट ई पॉईंटला नाही आहे. कुठं आहे? अप टू ई आहे. ई पर्यंत आहे. कळलं? म्हणजे असं स्पीड ब्रेकर जरा जास्त मोठे झाले, इथून असं समजा इथपर्यंत. आपल्या इथले पिंपरी चिंचवड सारखेच झाले ते. हां, इथून इथपर्यंत येऊन थांबली गाडी. एक्झॅक्टली ई पॉईंटला आहे का आत्ता? नाही आहे. कुठे? ई पर्यंत आहे. अप टूचा अर्थ काय? ई पर्यंत. मग आता इथून ज्यावेळेस तुम्ही इथं आले, तुम्हाला कोण भेटला का मित्र? इथं मध्ये काय आलं का? कोण आलं का? कोण आलं का? नाही आलं ना. हां, इथं मध्ये UDL वगैरे असं काही दगड बिगड लागला किंवा कोण भेटला का फोर्स वगैरे कोणती? तसं इथं तुम्हाला कोणती फोर्स भेटली? RB नावाची फोर्स भेटली. तसं इथून तुम्ही इथपर्यंत येऊपर्यंत, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत येऊपर्यंत तुम्हाला काय भेटलं का मध्ये? नाही. मग तेच तुमचं उत्तर कंटिन्यू. शिअर फोर्स अप टू कोणता पॉईंट आहे हा? नेक्स्ट ई. ई पर्यंत कोणीच मध्ये आलं नाही. इथं तुमची जी व्हॅल्यू होती तीच व्हॅल्यू कंटिन्यू आहे, 19 किलोन्यूटन. आता पुढं शिअर फोर्स ॲट ई. गाडी थोडीशी पुढे गेली अजून. आता कुठं आली? इथं आली. ई पॉईंटवरती आली. ई पॉईंटवरती काय केलं? 14 किलोन्यूटनचा लोड पडला, बरोबर. अगोदर किती लोड होता? 19. 14 किलोन्यूटनचा लोड कुठं चाललंय बघा? खाली का वरती? खाली चाललंय. अगोदर किती होतं ते कंटिन्यू लिहायचं. 19 आधी होतं ना गाडीमध्ये, 19 आहे ऑलरेडी. आता 19 आल्यानंतर 19 आल्यानंतर हे 14चा लोड कुठं पडलाय? खाली पडलाय गाडीवरती. मग मायनस घ्यायचं का प्लस घ्यायचं? बघा, मायनस खाली चाललंय म्हणून काय घेतलं? -14 किलोन्यूटन. 19 - 14 5 ना? नक्की ना? ठीक आहे, 5 किलोन्यूटन आलं. पुढं शिअर फोर्स ॲट, समजलं काही? हां, शिअर फोर्स अप टू डी. डी पर्यंत गाडी परत पुढे गेली, इथं आली. इथून मध्ये काय आलं का? काहीच नाही आलं. तेच उत्तर कंटिन्यू. मध्ये कोण आलं नाही की काही टेन्शन घ्यायचं नाही. पुढं कोणता पॉईंट आहे? शिअर फोर्स ॲट डी. इकडनं अप टू पर्यंत कुठे गेली? काय आलं? इथपर्यंत काय नाही आलं. आता इथून कुठे गेली? इथं.
ॲट डीला कोणता लोड पडला? 12 किलोन्यूटनचा लोड पडला. अगोदर किती होती आपल्या गाडीमध्ये? 5 किलोन्यूटन. 12 किलोन्यूटनचं काय केलं? लोड पडला 5. 12 किलोमीटरचा खाली चाललाय का वरती चाललाय? खाली चाललाय म्हणून काय घेणार? मायनस 12 किलोन्यूटन. काय उत्तर यायचं? -7 किलोन्यूटन. पुढं इथून अप टू सी इथपर्यंत काय आहे का? इथून इथपर्यंत काहीच नाही. शिअर फोर्स याचं नाव काय येणार रे? तुम्ही दोघं नका सांगू. इथून पुढचं पॉईंटचं नाव काय येणार? अप टू सी. अप टू सी पर्यंत काय काय व्हॅल्यू येणार आहे? -7 किलोमीटर आहे. पुढचं बघा, शिअर फोर्स ॲट सी सांगा. इथं आलं, या पॉईंटवरती आलं. शिअर फोर्स ॲट सी बोला. शिअर फोर्स अप टू सी काय? तेच उत्तर आहे. कोणीमध्ये नाही आलं. -7 किलोन्यूटन. शिअर फोर्स ॲट सी काय येणार? -7 जे अगोदर होते ते, आणि सी पॉईंटला काय पडला? लोड पडला 10 किलोन्यूटन लोड पडला. तर कुठे आहे? खाली का वरती? खाली. मग काय लिहिणार? -10. किती आन्सर आले? -17 किलोन्यूटन. 17 किलोन्यूटन. पुढं गाडी गेली. शिअर फोर्स अप टू ए. एच्या इथं पण आहे, स्पीड ब्रेकर दाखवलं नाही तरी आहे. इमॅजिन करा, इथून इथपर्यंत पण आहे. हां, शिअर फोर्स अप टू ए पर्यंत काय आलं का? काहीच नाही. तेच आन्सर कंटिन्यू. -17 किलोन्यूटन. आणि शिअर फोर्स ॲट ए, एक्झॅक्ट ए पॉईंटला काय झालं? इथं आलो, या लोडवरती आलो. काय झालं? 17 किलोमीटरचा लोड दिसतोय का? जसं RB पासून चालू केलं तसं एंड कुठं करणार? RA ला चालू करणार. आधी किती आपलं उत्तर? -17. आणि एला काय केलं? वरती चाललं ना ते, म्हणून +17 इज इक्वल टू काय? 0. म्हणजे जिथून आपण सुरू झालं तर 0 पासून तसंच परत उत्तर काय झालं आपलं? 0 झालं. इथं उत्तर 0 आलं की समजायचं की आपलं सगळं बरोबर चाललंय. तिथं उत्तर 0 नाही आलं की समजायचं आपलं कुठंतरी चुकलंय. कळालं का? तिथं उत्तर 0 आलं पाहिजे शेवट. समजलं एवढं? आता डायग्राम काढूया आपण. ही स्ट्रेट लाईन मारतो. शिअर फोर्स डायग्राम काढायची आपल्याला. शिअर फोर्स ॲट पी. या ज्या लाईन मारल्या ना मी, स्ट्रेट लाईन, त्याचा अर्थ काय आहे? ॲट. आणि इथून इथपर्यंत ज्यावेळेस मी जाईल त्याला काय बोलणार? अप टू. कळलं? शिअर फोर्स ॲट पी. इथं व्हॅल्यू किती आहे? ही स्ट्रेट लाईन, इथं व्हॅल्यू किती असते? 0. इथं व्हॅल्यू किती असते? 0. वरती काय असतं? प्लस. खाली काय असतं? मायनस. हां, मग शिअर फोर्स ॲट बी 19. बीची लाईन कोणती? ही लाईन आहे ना बीची. हां, या बीच्या लाईनीला ॲटचा अर्थ काय? बीच्या लाईनवरती किती फोर्स पडलाय? 19. वरती घेणार ना 19. हां, इथं घेतलं 19 किलो न्यूटन. हा प्लस आहे म्हणून कुठे घेतली लाईन? वरती घेतली. एवढं समजलं? हां, पुढं शिअर फोर्स अप टू ई. आता या बी पॉईंट, ही कोणती पॉईंट लाईन होती? बीची. बी पासनं कुठं चाललो आपण? इकडं. बी पासनं इकडं जाऊपर्यंत तुमची व्हॅल्यू काय चेंज झाली का? 19च आहे. म्हटलं ही लाईन कशी येणार? सरळ येणार. आपण ग्राफ काढतोय असं समजा. इथं 19 एवढं असेल, इथं पण 19 एवढंच असणार ना, सेम हाईट असणार आहे. 19 किलोन्यूटन. शिअर फोर्स ॲट ई किती आहे? 5. अप टू ई पर्यंत 19च आहे, 19च आहे. ई पॉईंटला काय झालं? आपलं उत्तर कमी झालं. किती आली ती? 19 पासून कुठे गेलं? खाली गेलं. ॲट म्हटले की कोणत्या लाईनीत काढणार? या लाईनीमध्ये, सरळ लाईनीमध्ये. आणि अप टू बोले की कुठं काढणार? पुढं. 19 एवढे तर 5 अंदाजे इथं एवढं दाखवतो. हे सगळं अंदाजे काढायचं आहे. याला काही कॅल्क्युलेशन वगैरे नाही. हे 19 mm BM तसलं काही काढायचं नाही. लय इंजिनियर नका हो. 5 किलोन्यूटन. ठीक आहे. पुढं शिअर फोर्स अप टू डी. अप टू डी. अप टू डी किती आहे? कोणतं चाललंय आपलं? हे झालं, हे झालं, हे झालं, हे चाललंय ना आपलं. शिअर फोर्स अप टू डी 5च आहे. सरळ येणार ही लाईन. 5 किलोन्यूटन. हां, शिअर फोर्स ॲट डी -7. इथं 5, 4, 3, 2, 1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, -7. हे 5 जर एवढं असेल तर त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दाखवायचं. 7. समजतंय? हां, अंदाजे काढायचं. 7 किलो न्यूटन. मायनस लिहायचं नाही तिथं, प्लसमध्येच लिहायचं, कारण आपण नंतर सगळं एकत्रच लिहिणार आहे. 7 किलोन्यूटन लिहिलं. शिअर फोर्स अप टू सी काय? -7च आहे. म्हणजे इकडनं पण सरळ काय येणार? सीच्या लाईनीत सरळ लाईन येणार. चेंज झालं असेल तर तिरकी लाईन येणार.
चेंज झालं का? नाही नाही, इथं जेवढी व्हॅल्यू होती 7 किलो न्यूटन तेवढीच इथं व्हॅल्यू आहे 7 किलो न्यूटन. मग इथं काय करतात 7 किलो न्यूटन. ठीक आहे. पुढं शिअर फोर्स ॲट सी अप टू सी झालं. आता ॲट सी -17 हे 17 हे 7 आहे. 17 कुठं जाणार खाली अजून थोडंसं इथपर्यंत दाखवतो. इथं काय लिहितो 17 किलो न्यूटन. पुढं शिअर फोर्स अप टू ए सेमच आहे 17 किलो न्यूटन -17 किलो न्यूटन. आणि नंतर शिअर फोर्स ॲट ए उत्तर काय 0 जोडून टाकायचं. समजलं? आता हे इथं मायनस का नाही लिहिलं? कारण हे जे या 0 खाली जी लाईन आहे हे जे काढले 0 हे सगळं काय आहे निगेटिव्ह आहे. हे वरचं सगळं काय आहे पॉझिटिव्ह आहे. हे थोडीशी शायनिंग मारायची अशी आपण हुशारी दाखवायचं त्यांना. याला काय डोकं लावायला लागत नाही, फक्त भारी वाटतं काढलं की. ठीक आहे. कोणती डायग्राम काढली आपण? ही शिअर फोर्स डायग्राम इन. त्याचं युनिट काय आहे? त्याचं युनिट काय आहे? फोर्सचं युनिट काय आहे? फोर्सचं युनिट काय? शिअर फोर्स म्हणजे फोर्स ना, इन किलो न्यूटन. समजलं एवढं काय आलं का? ठीक आहे. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन साइन कन्व्हेन्शन. क्लॉकवाईज फिरत असेल तर काय घेणार पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर काय घेणार निगेटिव्ह. आता आपण मगाशी पण मुवमेंट काढलेली, पण आपण मुवमेंट फक्त एका पॉईंटचीच काढली. मुवमेंट अबाउट पॉईंट ए काढलेला. आता प्रत्येक पॉईंटपाशी मुवमेंट काढायची आपल्याला. ठीक आहे. पहिला पॉईंट कोणता आहे बाबा? बी पॉईंटला. बी पॉईंटवरती काय ठेवलं? हात ठेवलं. मागचं आपल्याला दिसतं का? डिप्लोमाला आपण काय घाण केली, 10वीला पण काय घाण केली, काय दिसतंय का? काहीच नाही. आपल्याला काय दिसतंय? भविष्य. 1.5 लाख रुपये पगार पहिल्याला. कळलं? पुढचं दिसतंय. इथं पुढं काय दिसतंय का? काहीच नाही. हात ठेवला त्याच्यावरती. बेंडिंग मुवमेंट ॲट पहिला पॉईंट कोणता आहे? बी. इथं हात ठेवला म्हणून पुढं इथं काही दिसतच नाही, म्हणून काय उत्तर आहे मुवमेंटचं 0 आहे. बेंडिंग मुवमेंट ॲट नेक्स्ट पॉईंट कोणता आहे? ई. आता याच्यात कसं होतं बघा, आपलं जे वरचं उत्तर होतं ते आपण कंटिन्यू करायचो. आपली गाडी चालायची ना. आता याच्यात स्पीड ब्रेकर वेट ब्रेकर तसलं काही झंझट नाही. याच्यात प्रत्येक वेळेस सेपरेट तुम्हाला आन्सर फाइंड करायचं. याच्यात स्पीड ब्रेकर वगैरे तसलं काही नाही, गाडी वगैरे काही चालत नाही. इथं हात ठेवायचा फक्त आणि पेन फिरवायचं. बेंडिंग मुवमेंट ॲट बी 0. आता बेंडिंग मुवमेंट ॲट ई. ई वरती हात ठेवला. ई वरती हात ठेवल्यावरती मागचं काय दिसणार का तुम्हाला? हे 10, 12, 14 दिसणार का? नाही. काय दिसतंय? फोर्स कोणती दिसते? फोर्स फक्त आरबी दिसते. पेन असा ठेवा त्याच्यावरती आणि पेन कसा फिरतोय ते बघा. आरबीच्या फोर्समुळं पेन कसा फिरणार? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? कुठं चाललाय पेन? सॉरी, बाण कुठं चाललाय? वरती. मग वरती ढकला त्याला. कसं फिरलं ते? अँटी क्लॉकवाईज. हे नसेल समजत तर काय करायचं? घरी जायचं आणि असं मस्त प्रॅक्टिस करत बसायची. अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अशी प्रॅक्टिस करत बसा. ठीक आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसं असतं? इकडनं इथे गेलं, इथून इकडे गेलं असं. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय घेणार मी? अँटी क्लॉकवाईज काय असतं? मायनस. काय काढतोय आपण? मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. एकच फॉर्म्युला आहे. आत्ता सध्या तुम्हाला या सममध्ये एकच फॉर्म्युला वापरायचा आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. याच्यात युडीएल वगैरे काय आहे का? नाही. साधं सिम्पल आहे. फोर्सचे सगळे फोर्सेस आहे, युडीएल वगैरे काहीच नाही. फक्त तुम्हाला एकच फॉर्म्युला आहे. मुवमेंटचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मुवमेंट काढताना काय घ्यायचं फॉर्म्युला? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ही फोर्स आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय? इथून कुठपर्यंत मुवमेंट काढताय तुम्ही आत्ता? ई पर्यंत काढताय. हे ए पर्यंत घ्यायचं का? नाही. मगाशी ए पर्यंत का घेतलेलं? मगाशी आपण मुवमेंट कोणती काढत होतो? इथं काय लिहिलंय? ए पॉईंटपासून काढतो ना मगाशी आपण मुवमेंट. आत्ता कोणती मुवमेंट काढतोय आपण? ई पासून काढतोय. मग इथून एवढं डिस्टन्स आहे. किती घ्यायचं डिस्टन्स? 2 मीटर. फोर्सचं नाव 19 इंटू डिस्टन्स इथून इथपर्यंत किती आहे? 2 मीटर. किती आलं? -38. युनिट काय येणार रे याचं? हे काय आहे? 19 काय आहे? किलो न्यूटन आहे ना. आणि हे डिस्टन्स काय आहे? मीटरमध्ये आहे. मग काय येणार उत्तर? किलो न्यूटन मीटर. बेंडिंग मोमेंट ॲट डी. आता डी वरती हात ठेवायचा. डी वरती हात ठेवल्यावरती काय दिसतंय आता? कोणत्या 2 फोर्स दिसतात? एक 19 किलो न्यूटन दिसतंय, एक 14 किलो न्यूटन दिसतंय. परत पेन ठेवायचा. कसा पेन फिरला?
बाण वरती चाललं की पेनाला वरती ढकलायचं. कसं फिरलं पेन? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय घेणार? मायनस. फोर्सची व्हॅल्यू 19. इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? हे 2 आहे. हे डिस्टन्स काढायचं राहिले आपल्याला प्रत्येक वेळेस. ते काढा. हे सांगा किती येणार डिस्टन्स? हे सांगा किती येणार? बोला. हे 4 येणार का? इथून एवढं? इथून एवढं किती आहे? इथून एवढं किती आहे? मग हे किती येणार? 2 येणार ना. हे बघ की बाण. हां 2 मीटर. हां इथून एवढं डिस्टन्स 2 मीटर. प्रत्येकाचं डिस्टन्स किती आहे? 2-2 मीटरच आहे. समजते का? हां मग सांगा. डी पॉईंटवरती मी हात ठेवलाय. पहिली फोर्स 19 किलो न्यूटन. अँटी क्लॉकवाईज फिरणार -19 इंटू डिस्टन्स. इथून कुठपर्यंत घेणार? डी पॉईंटपर्यंत. का बरं डी पर्यंत घ्यायचं? कारण आपण मुवमेंट कोणती काढतोय? डीची काढतोय. म्हणून -19 इंटू डिस्टन्स किती आहे? 2 आणि 2 4. पुढची फोर्स कसं फिरतंय पेन? खाली नाही, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. मग काय घेणार? प्लस. फोर्सची व्हॅल्यू 14. मुवमेंटचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स 14 आहे आणि डिस्टन्स इथून इथपर्यंत किती आहे? 2. मग काय आन्सर आलं? -19 इंटू 4 प्लस 14 इंटू 2. ठीक आहे. पुढचा फोर्स बेंडिंग मुवमेंट ॲट सी पॉईंटची मुवमेंट. सी वरती हात ठेवला. काय काय दिसतंय आता? 19, 14, 12. 3 दिसतात ना. बोला. पेन ठेवतो असा. कसं फिरतोय? अँटी क्लॉकवाईज. हे कसं फिरतंय? क्लॉकवाईज. हे कसं फिरतंय? क्लॉकवाईज. मग बोला, सांगा उत्तर. -19 इंटू इथून एवढं डिस्टन्स 2 4 6 6. पुढचं बोला. -19 इंटू 6 प्लस क्लॉकवाईज 14 इंटू 4 प्लस 12 इंटू 2. ठीक आहे. बेंडिंग मुवमेंट ॲट ए सांगा. बेंडिंग मुवमेंट ॲट ए सांगा. आता ए वरती हात ठेवल्यावरती काय दिसणार आहे? सगळं दिसणार आहे. ए वरती हात ठेवल्यावर काय दिसणार आहे? टोटल. हां मग चालू कुठून करणार? 19 पासून सांगा. बोला. -19 इंटू 8 प्लस 14 इंटू 6 प्लस 12 इंटू 4 प्लस 10 इंटू 2. समजलं? हां याचं आन्सर पण आपलं किती आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. 0 येतं का? चेक करा. 0 आलं तर ते पेपरने वाल्यांनी चेक करण्याच्या अगोदरच आपल्याला कळालं की आपले उत्तर काय बरोबर आहे. ठीक आहे. मार्क याचं काय? याचं -48 एक्झॅक्ट किलो न्यूटन मीटर. याचं -34 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे. आता याची डायग्राम काढायची. बेंडिंग मुवमेंट डायग्राम ही कोणती काढली आपण? शिअर फोर्स डायग्राम. आता इथं जागा मायनसमध्ये आलं सगळे. हां ठीक आहे. करू ॲडजस्ट. इथं काय घेतलं? 0 0. हे जे 0 0 असतं त्याला काय नाव असतं रे? बेस लाईन. काय लक्षात? बेस लाईन. याला काय म्हणायचं? बेस लाईन. 0 0. ठीक आहे. आता लक्ष द्या. ही कोणती डायग्राम काढली आपण? शिअर फोर्स डायग्राम काढायची. आता आपली कोणती काढायची? बेंडिंग मुवमेंट डायग्राम. बेंडिंग मुवमेंट पहिल्यांदा बेंडिंग मुवमेंट ॲट बी किती व्हॅल्यू आहे? आता याच्यामध्ये नाव काय बघा सगळे. नाव काय? ॲट ए. ॲट म्हटल्यावर कोणत्या लाईनवरती काढणार तुम्ही? डायरेक्ट जी लाईन आपण स्ट्रेट मारल्यात उभ्या वर्टिकल त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट पॉईंट घेणार आहे. बेंडिंग मुवमेंट ॲट बी 0 लिहिलेलं इथं 0. बेंडिंग मुवमेंट ॲट ई -38. आता हे याच्या खाली काय? सगळं मायनसच आहे ना. या लाईनीच्या खाली सगळ्या व्हॅल्यू काय आहेत? मायनस आहे. -38 अंदाजे इथे घेतो. 38 किलो न्यूटन मीटर. पुढं बेंडिंग मुवमेंट ॲट डी -48. इथून समजा 0 आहे. हे 38 एवढं आहे तर 48 थोडंसं अजून खाली घेतो. 48 किलो न्यूटन मीटर. बेंडिंग मुवमेंट ॲट सी -34. याच्यापेक्षा थोडंसं कुठं दाखवलं? वरती 34 किलो न्यूटन मीटर. आणि बेंडिंग मुवमेंट ॲट ए 0. ठीक आहे.
इथून काय करणार, सरळ सरळ या लाईन स्ट्रेट जोडणार पट्टीने. हे असं गोल नाही काढलेलं, ते पट्टीने जोडा. हे सगळं काय आपलं निगेटिव्ह आहे ना टोटल. या 0 0च्या खाली आले ना सगळे आन्सर आपले. मायनस लिहिलं का मी इथं कुठंतरी, मायनस लिहिलं का, -38 -48 -34 असं लिहिलं का, नाही. लिहिताना काय लिहिलं, सगळ्या व्हॅल्यू प्लसमध्ये लिहिल्यात, म्हणून आपण एकत्रच लिहिणार. सगळ्याचं उत्तर काय, मायनस. ही कोणती डायग्राम काढली आपण, बेंडिंग मोमेंट डायग्राम. त्याचं युनिट काय, किलोन्यूटन मीटर. समजलं का? हां, हे सगळ्यात सोपं सम आहे, 4 मार्कला येतं तुम्हाला. हां, तुम्हाला नाही रे, असले समज येत नाही तुम्हाला. ठीक आहे, असे आले तर काय मग तुम्ही सोडवताल लगेच. ठीक आहे, सोडव. तिकडच्या साईडला डायग्राम काढा, राईट साईडला सगळे क्वेश्चन लिहा. ठीक आहे, बघा दुसरं सम. सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 10 मीटर्स. किती दिलं स्पॅन, आता 10 मीटरचं दिलं आहे. इथून एवढं 10 मीटर. लक्ष द्या, पुढचं सम तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, एवढं सम लक्ष द्या. 10 मीटर 10 मीटर. इकडच्या पॉईंटला आपण काय म्हणणार, ए पॉईंट. इकडच्या पॉईंटला काय म्हणणार, बी पॉईंट. इकडं आर ए, इकडं आर बी. कॅरेज 4 पॉईंट लोड. किती लोड आहेत, 4. 10, 20, 30, 40. ॲट अ डिस्टन्स 2, 4, 6 आणि 8. 2, 4, 6 आणि 8 असं झालं. पहिल्या फोर्सची व्हॅल्यू 10 किलोन्यूटन, दुसऱ्या फोर्सची 20 किलोन्यूटन, तिसऱ्या फोर्सची 30 किलोन्यूटन, चौथ्या फोर्सची 40 किलोन्यूटन. डिस्टन्स कसे दिलेत, 2 मीटर. हे 4 मीटर, 6 मीटर, 8 मीटर आणि हे 10 मीटर असं. प्रत्येकामध्ये किती येणार डिस्टन्स, म्हणजे हे 2-2 मीटर येणार ना प्रत्येकामध्ये, बरोबर. 2 मीटर 2 मीटर 2 मीटर आणि 2 मीटर. आता हे जे मी ॲरो जसे काढले तसे काढू नका. ॲरो कधी पण कसे काढायचे, सॉलिड काढायचे. हे असं नाही काढायचं चित्रकलेसारखं. मी आता जायचं एचमिड होती म्हणून काढलं नाही. सॉलिड असे काढायचे कधी पण ॲरो, कळलं. थोडं खाली काय करणार आपण, लाईन मारणार. बोला चला. शेअर टेकिंग समेशन ऑफ ऑल वर्टिकल फोर्सेस. सगळ्या वर्टिकल फोर्सेसचे काय करणार, ॲडिशन. अपवर्ड वरती चालला असेल तर प्लस, खाली चालला असेल तर मायनस. अपवर्ड कोणते कोणते चाललेत, आर ए आणि आर बी वरती चालले आणि बाकी सगळ्या कुठे चालल्यात, खाली चालल्यात. मग काय बोला, आर ए प्लस आर बी -10 -20 -30 -40 इज इक्वल टू काय, 0. बरोबर. आर ए प्लस आर बी याचा आन्सर काढा. -100. -100 लेफ्ट साईडलाच लिहिलं, इक्वल टू काय, 0. म्हणून आर ए प्लस आर बी इज इक्वल टू -100 तिकडे गेलं काय आलं, +100. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. टेकिंग समेशन ऑफ मुवमेंट अबाउट पॉईंट ए. साइन कन्व्हेन्शन क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह. आपण कोणत्यापासून मुवमेंट काढतोय,
ए पॉईंटपासनं ए वरती हात ठेवला, काय दिसतं पहिली फोर्स आर बी. मुवमेंटचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हां, आर बी कसं फिरणार, आर बी बाण वरती चालला, पेनला कसं फिरवायचं, वरती टाकायचं. कसं फिरलं पेन, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईजची साईन काय, मायनस. फोर्सचं नाव काय, आर बी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथून कुठपर्यंत येणार, इथपर्यंत. बरोबर ना, का बरं, कारण आपण मुवमेंट कुठून काढतोय, ए पासनं काढतोय, 10 मायनस आर बी इंटू 10. पुढं हे कसं फिरतंय, पेन असं ठेवला, बाण वरनं आला, कसं फिरवलं पेनाला, क्लॉकवाईज. हे समजतंय ना, कोण आहे का त्याला समजत नाही आहे, समजतंय ना. हे बाबा असं ठेवला पेन, इकडनं वरनं एरोवाला, वरनं ढकललं खाली, कसं फिरलं हे, क्लॉकवाईज. हे असं फिरलं याचा अर्थच काय, क्लॉकवाईज. आणि असं फिरलं तर अर्थ काय, अँटी क्लॉकवाईज. प्लस फोर्सचं नाव 40, डिस्टन्स इथून इथपर्यंत 8 प्लस 40 इंटू 8. पुढं हे पण क्लॉकवाईज आहे, हे पण क्लॉकवाईज आहे, हे पण क्लॉकवाईज आहे. बोला पटापट, चला. 30 इंटू 6 प्लस 20 इंटू 4 प्लस 10 इंटू 2. बरोबर ना. हां, प्लस 30 इंटू 6 प्लस 20 इंटू 4 प्लस 10 इंटू 2. हे घेणार का आर ए, आर ए घेणार नाही, कारण आपण आर ए वरती काय ठेवलंय, हात ठेवलाय. आर ए दिसतंय पण त्याचा ॲरो दिसतोय का, नाही. इक्वल टू काय, 0. हां, आता मल्टिप्लिकेशन करता कोणाचं करणार, 10 पासनं का 40 पासनं, 40 पासनं. 10 घ्यायचं नाही, कारण यांच्या दोघांमध्ये काय, इथं इंटू आहे, यांचं दोघांचं चालू आहे बाबा काहीतरी, कळलं. त्याच्यामुळं यांना दोघांना सेपरेट ठेवायचं. मायनस आर बी इंटू 10 तसंच ठेवायचं आणि एवढ्याचं उत्तर काढायचं. ठीक आहे, सांगा त्याचं उत्तर. $600 प्लस 600 इज इक्वल टू काय, 0. म्हणून मायनस आर बी इंटू 10 इक्वल टूच्या खाली इक्वल टू प्लस 600. तिकडे गेलो काय आलं, मायनस 600. इकडचं मायनस कॅन्सल झालं, कळलं. हां, आर बी इज इक्वल टू 100. यांच्या दोघांचं इंटू आहे, तिकडे गेल्यावर काय आलं, डिवाइड, भागाकार झाला का. 100 डिवायडेड 600 डिवायडेड बाय 10, 60 किलो न्यूटन. आर बी किती आला, 60 किलो न्यूटन. ठीक आहे, आलेलं आर बीचं उत्तर कुठं टाकणार, इक्वेशन नंबर 1. पुट आर बी इन इक्वेशन नंबर 1. आर ए प्लस आर बीची व्हॅल्यू काय आली आपली, 60 इक्वल टू काय होतं, 100. हां, म्हणून आर ए इज इक्वल टू आली इक्वल टू 100च्या जागी 100 प्लस 60. तिकडे गेलं काय आलं, मायनस 60. म्हणून आर एचा आन्सर मायनस नाही येत कधीच आन्सर, फोर्सचा आन्सर प्लसमध्ये येतं, 40 किलो न्यूटन. आलं का, आन्सर आलं की लगेच इथं लिहून टाकायचं. आर एचा आन्सर 40 किलो न्यूटन, आर बीचा आन्सर 60 किलो न्यूटन. ठीक आहे, पुढं शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. पहिला पॉईंट तसंच सेम मगाच्यासारखंच. इथं काय आपले स्पीड ब्रेकर आहे, एक छोटे दाखवतो स्पीड ब्रेकर, 2 3 4 5 आणि इथं पण आहे. पहिली गाडी कुठं असते आपली, बी पॉईंटवरती, ॲट बी. एक्झॅक्टली कुठं, ॲट बी. बी पॉईंटवरती काय फोर्स पडलाय, 60 न्यूटन, 60 किलो न्यूटन. मग 60 किलो न्यूटन कुठं चाललंय, वरती का खाली, वरती. मग वरती असेल तर काय असतं, प्लस. हे ना, हे लिहिल्यानंतर आपण गंडू नये म्हणून हे लिहितो सारखं सारखं. आपलं जम्बलिंग होतं नाही का, साईन कन्व्हेन्शन कोणते घ्यायचे, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, अपवर्ड का डाऊनवर्ड. म्हणून आपल्याला लिहिताना हे लिहिलं ना, हे लिहिताना थोडंसं 2-1 सेकंद थांबा आणि मग समलित जावा, म्हणजे चुकत नाही. नाहीतर इकडचं मिक्स होऊन जातं. शेअर फोर्स ॲट बी, अपवर्ड असेल तर पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड असेल तर निगेटिव्ह. ॲट बी म्हणजे कुठं, फक्त त्या बी पॉईंटवरती, एक्झॅक्ट बी पॉईंटवरती 60 किलो न्यूटन. शेअर फोर्स अप टू बी पासनं कुठं जाणार, तो पुढचं पॉईंटला नाव दिलं नाही, ए बी. इथं काय पॉईंटचं नाव, सी डी ई आणि एफ. हां, पुढचं पॉईंट इथून कुठपर्यंत आलं, एफ पॉईंटपर्यंत आलो, अप टू पॉईंट एफ. अप टू पॉईंट एफला येऊपर्यंत काय आलं का मधी,
काहीच नाही. मग तेच आन्सर कंटिन्यू 60 किलोन्यूटन. शिअर फोर्स ॲट एफ. आता इथं आलो ॲट एफला, या पॉईंटला काय आहे 40 किलोन्यूटनचा लोड पडला वरनं. आधीचं आन्सर किती होतं 60 किलोन्यूटन. वरनं लोड पडला खाली चालला म्हणून काय घेणार -40 20 किलोन्यूटन. शिअर फोर्स अप टू ई, अप टू ई सांगा. इथून इथपर्यंत जाऊपर्यंत काय आलं का मधी काहीच नाही 20 किलोन्यूटन. शिअर फोर्स ॲट ई, या ई पॉईंटला काय पडला लोड 30. अगोदरचा आन्सर किती आहे 20. हे 30 कुठं चाललंय खाली म्हणून -30. काय आन्सर आलं -10 किलोन्यूटन. शिअर फोर्स अप टू डी काय आहे का मध्ये काहीच नाही -10 किलोन्यूटन. शिअर फोर्स ॲट डी, डी पॉईंटला अगोदरचा आन्सर किती आहे -10. आता डी पॉईंटवरती किती लोड पडला -20. खाली चाललं म्हणून काय घेणार -20. किती आन्सर आलं -30 किलोन्यूटन. शिअर फोर्स अप टू सी काय आन्सर आहे तेच आहे ना. इथून इथपर्यंत जाऊपर्यंत काय आहे का मध्ये हां काहीच नाही. शिअर फोर्स ॲट सी -30. सी पॉईंटला काय लोड पडला 10. खाली -10 -40 किलोन्यूटन. शिअर फोर्स अप टू ए, इथून इथपर्यंत काय आहे का मध्ये काहीच नाही. काय आन्सर आहे -40 किलोन्यूटन. आणि शिअर फोर्स ॲट ए -40 अगोदर होतं आणि ए वरती लोड पडलाय वरती चाललाय हे +40. आन्सर आलं का 0. म्हणजे आपलं सगळं चाललेलं बरोबर आहे. लक्ष दे, मोबाईल बंद कर, इकडे लक्ष दे. बेंडिंग मुवमेंट डायग्राम. बेंडिंग मुवमेंट पहिलं पॉईंट कोणतं येणार बेंडिंग मुवमेंट ॲट पहिला पॉईंट बी. बी पॉईंटवरती हात ठेवल्यावर काय येणार 0. बेंडिंग मुवमेंट ॲट एफ सांगा. एफ वरती दिसल्यावरती काय दिसतं तुम्हाला 60 किलोन्यूटनचा लोड दिसतो ना. तू सांग रे, तुला येते वाटतं लय, सांग उत्तर. पहिल्या दिवशीचे हवा करू नकोस, उत्तर सांग चल. तुला समजलं का नाही समजलं मग लक्ष दे ना. तुला इंटरेस्ट नाही का फक्त M2चा क्लास लावायचं का. इथं लाडबीड नाही, पहिला दिवस आलाय म्हणून मी तुला काय बोलणार नाही असलं काय नाही. यायचं असेल तर इज्जतीत यायचं, इमानदारीत अभ्यास करायचा. नाही आला तरी चाललं, कळलं. मला काय मुलांची गरज नाही, माझ्याकडे लय पैसे आहेत, करोड. माझ्या पप्पांकडे 1 करोड रुपये आहेत, कळलं. यायचं तर इमानदारीत अभ्यास करायचा. कंटाळा आला असेल तर तुला विचारलं का बसणारच का आज. पहिलं सम मी तू बघितलं चांगलं लिहिलेलं म्हणून तुला विचारतोय मी. सांग मला काय करायचं. बेंडिंग मुवमेंट ॲट पहिलं सम आहे. किती सम आहे दुसरं सम आहे. उद्या याच्यापेक्षा सोपं असणार का अवघड असणार आहे. एवढेला आलं की रडताल, कळलं. आणि इथली डायग्राम बघितली ना, हे फळा पुसावा लागतो. मग पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर, मग मग म्हणताल सर ते आधीचं सप्पो बरं होतं सर, असं समजा ना आम्हाला, कळलं. हे तुम्हाला आत्ता अवघड वाटतंय, 2 दिवसांनी तुम्हीच म्हणताल सर हेच समजा आम्हाला. म्हणून लक्ष दे. बेंडिंग मुवमेंट ॲट बी बोललं की इथं काय घ्यायचं 0. बेंडिंग मुवमेंट ॲट एफ तुला समजलं नाही, परत सांगतो बघ. एफ वरती हात ठेवलाय, पेन असा ठेवायचा. इथं कोणती फोर्स दिसते, इथं हात ठेवला म्हटल्यावर मागचं बघायचं नाही, पुढं बघायचं फक्त. पुढं काय नाव दिसतंय फोर्सचं 60 किलोन्यूटन. पेन ठेवला असा, पेन 60 किलोन्यूटनचा फोर्स आहे. हा कुठं चाललाय, आरो कुठं आहे त्याचा वरती. मग वरती फिरलं, कसं फिरलं पेन अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईजची साईन काय असते मायनस. मग -60 फोर्स मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स किती आहे 60, मायनस काय आलं कारण अँटी क्लॉकवाईज फिरते म्हणून -60. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे 2 मीटर. आता एवढंच का घ्यायचं कारण आपण बेंडिंग मुवमेंट कोणती काढतोय एफची काढतोय म्हणून एफ पर्यंतच घ्यायचं. बेंडिंग मुवमेंट ॲट एफ याचं उत्तर 0 आले. -60 इंटू डिस्टन्स इथून इथपर्यंत 2 -120 किलोन्यूटन मीटर. दुसरं बेंडिंग मुवमेंट ॲट ई. आता काय काय दिसतंय, हे पण दिसतंय आणि हे पण दिसतंय. आता कन्फ्युजन काय होतं
सर ते मगाशी तर वरती तुमचं आन्सर तुम्ही कंटिन्यू घ्यायचे, त्यावेळेस तिथं घ्यायचं. इथं कसलं कंटिन्यू आहे का? नाही. इथं आपण प्रत्येक वेळेस सेपरेट आन्सर काढतो. आन्सर कंटिन्यू कुठे आहे? शिअर फोर्स याच्यामध्ये आहे. वरचं आलेलं उत्तर खाली आपण परत घेतोय. त्यावेळेस गाडी चालू आहे ना, इथं गाडी चालू नाही, इथं असं पेन फिरतोय. इथं ठेवला आत, कोणती फोर्स दिसती? 60 किलो न्यूटन आणि हे 40 किलो न्यूटन, असे दोन फोर्स दिसतात. मग बघा कसं फिरतंय. हे 60 किलो न्यूटन कसं फिरतंय? अँटी क्लॉकवाईज. आणि हे 40 किलो न्यूटन खाली आरो चाललं, कसं फिरलं? क्लॉकवाईज. मग अँटी क्लॉकवाईजची साईन काय बाबा? -60 इंटू डिस्टन्स इथून इथपर्यंत किती आहे? 2 2 4. हे कसे फिरते? क्लॉकवाईज. प्लस 40 इंटू एवढं डिस्टन्स किती आहे? 2. याचं उत्तर जे येईल ते लिहा नंतर. बेंडिंग मोमेंट ॲट डी सांग आता. चल चव्हाण, बेंडिंग मोमेंट ॲट डी सांग. डी वरती हात ठेवल्यावरती तुला कोणत्या फोर्स दिसतात ते सांग आधी. हे दिसतंय आणि हे दिसतंय, बरोबर ना? हां, मग सांग. -60 इंटू 6. हां, पुढं त्याला सांगू तरी. पुढं -40 इंटू 4. पुढं -30 इंटू 2. ठीक आहे. आता हे -40 का बरं ते सांग मला. अँटी क्लॉकवाईज फिरते का क्लॉकवाईज फिरते? मग क्लॉकवाईजची साईन काय आहे? प्लस आहे. मग काय चुकलं तुझं सांगताना? या दोघांना काय पाहिजे? प्लस पाहिजे. आणि याला काय पाहिजे? मायनस पाहिजे. -60 इंटू 6 प्लस 40 इंटू 4 प्लस 30 इंटू 2. बेंडिंग मोमेंट ॲट सी, आय मीन -60 इंटू 8. पुढं +6 आणि बेंडिंग मोमेंट ॲट ए साईराज. बेंडिंग मोमेंट ॲट हां थांबे, त्याला सांगू दे. तुम्हाला पण सांगतो, तुम्हाला तुमच्या लेवलनुसार सांगतो. हां, प्लस 10 कसं काय? -60 इंटू 10 दिलं, बरोबर. पुढची फोर्स, ही फोर्स कोणती पुढची? 40 आहे ना. मग हे काय घेतलं तू? -60 इंटू 10 घेतलं. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. पुढं फोर्स कोणती येते? 40 इंटू प्लस का मायनस? प्लस. 40 इंटू 2 कसं काय? बेंडिंग मोमेंट कोणते काढते तू? बेंडिंग मोमेंट इथं काय लिहिलं आहे? बेंडिंग मोमेंट ॲट ए. मग ए पर्यंतचं डिस्टन्स घ्यायचं. प्लस 40 इंटू 8 प्लस 40 इंटू 8. पुढं प्लस 30 इंटू 6 प्लस 20 इंटू 4 प्लस हां 2. झालं, संपलं. याचा आन्सर 0 का चेक करा. याचा आन्सर सांगा, याचा आन्सर सांगा, याचा आन्सर सांगा. काढले का मुंबई? आन्सर काढले त्याचे FED चे? सांग ना आन्सर. मग याचं -160, हां, याचं -140, -80. ठीक आहे. हां, आता लक्ष द्या तुम्ही. पूजा, तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला समजलं नव्हतं ना ते डायग्राम. हां, डायग्राम कशी काढायची? आधी साध्या माणसासारखं अशी लाईन मारायची. इथं लिहायचं 0, इथं लिहायचं 0. याचा अर्थ काय आहे? 0 0. तिथे व्हॅल्यू किती आहे? लक्ष द्या. ते व्हॅल्यू किती आहे? 0 0. शिअर फोर्स ॲट बी. ॲटचा अर्थ काय असतो? ही जी लाईन आहे ना, त्याचा अर्थ काय आहे? ॲट. आणि इथून आपण ज्यावेळेस इकडं जाईल त्यावेळेस काय म्हणायचं? अप टू. शिअर फोर्स ॲट ई किती आहे? ॲट बी किती आहे? 60 असं समजतो. सगळ्यात जास्त 60च ना. इथं लिहायचं 60 किलो न्यूटन.
ॲट बी झालं. शिअर फोर्स अप टू एफ, सरळ लाईन. कशी लाईन मारणार? स्ट्रेट, 60 किलो न्यूटन. शिअर फोर्स अप टू सॉरी ॲट एफ 20 किलो न्यूटन. खाली येणार 20 किलो न्यूटन. शिअर फोर्स अप टू ई 20 किलो न्यूटन, स्ट्रेट 20 किलो न्यूटन. शिअर फोर्स ॲट ई -10 किलो न्यूटन. शिअर फोर्स अप टू डी 10 -10 आहे, स्ट्रेट लाईन. शिअर फोर्स ॲट डी -30, थोडंसं खाली गेलं. शिअर फोर्स अप टू सी -30, स्ट्रेट लाईन. शिअर फोर्स ॲट सी -40, थोडंसं अजून खाली आलं. शिअर फोर्स अप टू ए -40, स्ट्रेट लाईन. आणि शिअर फोर्स ॲट ए 0. हे सगळं खालचं काय निगेटिव्ह आहे. तुम्हाला जसं सांगितलं तसं कॉलेजमध्ये करा, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पूर्ण मारायची, पूर्ण मारा, फक्त टाईम वेस्ट नाही करायचं. हे सगळं सम आपल्याला किती वेळ सोडवायचं आहे? 10-15 मिनटं. 10-15 मिनटं मॅक्झिमम हां. ह्याच्यात अजून पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट लेक्चर, पॉईंट ऑफ कॉन्ट्रास्ट शिअर असं सम आलेलं आहे का? नाही. हे सगळ्यात सोपं सम चाललं आहे आपलं, सगळ्यात सोपं, या चॅप्टरचं सगळ्यात सोपं. त्यामुळं फटफट करायचं आहे. तुम्हाला येत असते, पण मला सांगा याच्यामध्ये एक जरी आकडा चुकला तर सगळं चुकणार आहे. आणि चुकलेलं तुम्हाला समजणार पण आहे. तिथं 0 नाही आलं की बसा रडत, मग शोधत बसा कुठं चुकलंय. म्हणून प्रॅक्टिस करायची याची. हे प्रॅक्टिसचा विषय आहे. सेकंडरीचे सगळे विषय कसे आहेत? प्रॅक्टिसचे आहेत. असं नाही की एकदा केलं आणि आलं पेपरला. आपण काय आईन्स्टाईनच्या अवलत नाही आहे. कळलं? निगेटिव्ह आणि हे काय पॉझिटिव्ह. शिअर फोर्स डायग्राम इन किलो न्यूटन. बेंडिंग मुवमेंट डायग्राम. बेंडिंग मुवमेंट इथं 0 आहे, सगळं निगेटिव्हच आहे, त्याच्यामुळे थोडीशी वरती दाखवतो. इथं 0 आणि इथं 0. बेंडिंग मुवमेंट ॲट बी किती आहे? 0. इथं दाखवली. ॲट म्हटले कोणत्या लाईनीत काढणार आहे? या लाईनीत. बेंडिंग मुवमेंट ॲट एफ -120. अंदाजे असं समजलं इथं 120 आहे. 120 किलो न्यूटन मीटर. बेंडिंग मुवमेंट ॲट ई 160. 120 इथून एवढं जर 120 असेल तर 160 इथून थोडंसं खाली असणार, 160 किलो न्यूटन मीटर. बेंडिंग मुवमेंट ॲट डी 140. यांच्या दोघांच्या मध्ये अंदाजे 140 किलो न्यूटन मीटर. बेंडिंग मुवमेंट ॲट सी 80, याच्यापेक्षा पण कमी, 80 किलो न्यूटन मीटर. आणि हे काय? बेंडिंग मुवमेंट ॲट ए 0. पट्टी घ्यायची, स्ट्रेट लाईन मारायच्या. निगेटिव्ह बेंडिंग मुवमेंट डायग्राम इन किलो न्यूटन मीटर. समजलं सर?